झालाय। आकृती पुढील आकृतीमध्ये AP लंब BC AD समांतर किंवा पॅरलल BC तर एरिया ऑफ त्रिकोण ABC गुणोत्तरात असेल एरिया ऑफ त्रिकोण BCD। आता या ठिकाणी लक्ष द्या, नंबर 1 ला आता त्रिकोण कोणता त्रिकोण तयार होतो तर त्रिकोण ABC मध्ये किंवा ABC मध्ये। आता त्रिकोण ABC मध्ये विद्यार्थी मित्रांनो ABC मध्ये BC हा पाया आहे, BC हा पाया आहे। तसेच जर BC हा पाया असेल तर त्याला टाकलेली AP ही त्याची काय झाली, AP ही त्याची उंची आहे, म्हणजे ही त्याची उंची झाली। त्यानंतर सेम तसंच त्रिकोण आता ABC घेतला कोण घ्यायचा BCD किंवा BCD मध्ये। आता त्रिकोण BCD मध्ये सेम तसंच होणार आहे, BCD मध्येही काय होणार आहे, BC काय झाला पाया झाला आणि पाया आहे, म्हणजे BC कोण आहे पाया आहे आणि त्याची उंची आता या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या, त्याची उंची ही एपीच गृहीत धरली जाते किंवा एपीच असते, कारण सामायिक उंची आहे, म्हणजे त्याची जी काही उंची आहे AP ही त्याची उंची आहे, AP ही त्याची काय आहे उंची आहे। आता या ठिकाणी दोन्हीचाही पाया आणि उंची समान असल्या कारणास्तव म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC डिवाइडेड बाय छेदस्थानी एरिया ऑफ त्रिकोण काय आहे BCD इक्वल्स टू, आता या ठिकाणी लक्ष द्या, इक्वल्स टू काय येणार आहे BC मल्टिप्लाय बाय AP म्हणजे उंची। आता पाया गुणुले काय उंची, सेम आता या ठिकाणी सरने विचारलं तुम्हाला इथं पाया कोणता उंची कोणती सांगता यायचं नाही, लक्ष द्या, पाया गुणुले उंची डिवाइडेड बाय म्हणजे छेदस्थानी इथंही पाया गुणुले उंची। आता या ठिकाणी ज्यावेळेस पाया गुणुले उंची बरोबर पाया किती सर पाया BC, त्यानंतर उंची काय सर उंची AP, तेच पाया कोण BC, उंची काय AP, BC गेट कॅन्सल AP गेट कॅन्सल 1/1 म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC गुणोत्तर प्रमाणात एरिया ऑफ त्रिकोण BCD इक्वल्स टू 1:1 अशा रीतीनं उत्तर आपलं झालेलं आहे। शेजारील आकृतीमध्ये PQ लंब BC, आता लक्ष द्या PQ हा जो आहे तो BC वर लंब टाकलेला आहे, त्यानंतर AD लंब BC AD जो आहे तो BC वरच लंब आहे, तर पुढील गुणोत्तर काढा। या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण PQB, आता बघ लक्ष द्या PQB म्हणजे हा जो काही त्रिकोण आहे याचं एरिया म्हणजे क्षेत्रफळ, त्यानंतर एरिया ऑफ त्रिकोण PBC PB आणि C म्हणजे या आणि हा जो पूर्ण त्रिकोण आहे हा जो पूर्ण पोर्शन आहे या दोन्ही त्रिकोणाचा आपल्याला काय काढायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे। या ठिकाणी हा जो लंब टाकलेला आहे सध्याच्या गणितात तरी काही महत्त्वाचा नाही आहे। त्यानंतर लक्ष द्या त्रिकोण PQB मध्ये, आता त्रिकोण PQB व PBC मध्ये PQB व PB आणि C मध्ये यामध्ये Q आता रेख BQ आणि रेख BC, आता लक्ष द्या PQB मध्ये BC म्हणजे BC हा जो आहे हा पाया आहे आणि BQ हा काय आहे हा देखील पाया आहे आणि तो पाया असल्या कारणास्तव तो एकरेषीय आहे, एकाच रेषेवर असणारे जे बिंदू असतात त्याला आपण एकरेषीय बिंदू गृहीत धरलं जातं, म्हणून BQC पायावर उभे आहे, म्हणजे एकरेषीय बिंदू BQC पायावर उभे का, कारण BQ आणि QC हा काय आहे पाया आहे। त्यानंतर या दोन्हींचाही सामायिक शिरोबिंदू, आता या दोघांमध्येही एक असा सामायिक शिरोबिंदू आहे जो दोन्ही त्रिकोणात आहे तो म्हणजे P, मग या दोन्हीचाही सामायिक शिरोबिंदू कोण आहे P आहे। हे समान उंचीचे त्रिकोण आहेत। आता लक्ष द्या ज्यावेळेस याचा सामायिक शिरोबिंदूही समान असतो आणि ज्यावेळेस यांचा पायाही समान असतो त्यावेळेस हे त्रिकोण कसे असतात तर समान उंचीचे त्रिकोण असतात आणि ही प्रॉपर्टीज आहे, म्हणून समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे ही त्याच्या संगत पायाच्या किंवा संगत पायांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असतात। आता लक्ष द्या समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात, इथं गुणोत्तराच्या प्रमाणात घेऊ नका कारण थेरम वेगळा आहे। ते समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात, म्हणून या ठिकाणी एरिया ऑफ त्रिकोण PQB डिवाइडेड बाय छेदस्थानी एरिया ऑफ त्रिकोण PBC इक्वल्स टू BQ
आता लक्ष द्या, बी क्यू कोण आहे हा पाया आणि क्यू सी कोण आहे हा पाया. पण आता बी क्यू आणि क्यू सी कोणाचा घेतला, पी बी सी जो काही ट्रँगल आहे पी बी सी याचा पाया कोण आहे, बी सी. म्हणजे पाया डिवायडेड बाय काय घेतलेला आहे, पाया घेतलेला आहे. अशा रीतीने आपण एरिया ऑफ ट्रँगल, एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी डिवायडेड बाय एरिया ऑफ त्रिकोण पी बी सी पाहिलेला आहे. यामध्ये एरिया ऑफ त्रिकोण पी बी सी व एरिया ऑफ त्रिकोण ए बी सीमध्ये, आता या ठिकाणी लक्ष द्या, त्रिकोण पी बी सी व त्रिकोण ए बी सीमध्ये, आता ए बी सीमध्ये यामध्ये मित्रांनो पी बी सी बघ लक्ष द्या, पी बी सी आणि ए पी सी यामध्ये यांचा फक्त पाया जो काय आहे, पाया बी सी हा सामायिक पाया आहे, सामायिक पाया आहे, पाया आहे. आणि ज्यावेळेस हा पाया सामायिक असेल, आता एक ठिकाणी लक्ष द्या, पी बी सीमध्ये पी बी सीमध्ये यांची उंची आहे पी क्यू, म्हणजे यांची उंची कोण आहे, याची उंची पी बी सीमध्ये उंची पी क्यू आहे. त्रिकोण पी बी सीमध्ये उंची पी क्यू आहे, पी क्यू उंची रेख पी क्यू आहे, रेख पी क्यू आहे. तसेच त्रिकोण ए बी सीमध्ये उंची रेख, आता लक्ष द्या, ए बी सीमध्ये उंची रेख ए डी ही आहे, ए डी आहे. आता या ठिकाणी तुम्ही दोन्ही त्रिकोणात असं ऑब्झर्व केलं असेल, या ठिकाणी रेख पी क्यू आहे, या ठिकाणी ए डी आहे. म्हणून त्या दोन्ही त्रिकोणांची उंची भिन्न आहे किंवा वेगवेगळी आहे, भिन्न आहे. आणि जर त्रिकोणाची उंची भिन्न असेल तर आपल्याला प्रॉपर्टीज माहीत आहे की सामायिक पायांच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे, आता लक्ष द्या, सामायिक पायांच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे, सामायिक पायांच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. आता ज्यावेळेस तसं असेल त्यावेळेस एरिया ऑफ त्रिकोण पी बी सी डिवायडेड बाय, म्हणजे छेदस्थानी एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी इक्वल्स टू, आता या ठिकाणी लक्ष द्या, ज्यावेळेस त्यांच्या उंची, या ठिकाणी काय येणार आहे, पी क्यू डिवायडेड बाय ए डी. अशा रीतीने आपलं आन्सर झालेलं आहे. लिहून घ्या, राईट डाऊन फास्ट. मी दिसतोय पूर्ण, चल. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी व एरिया ऑफ डिवायडेड बाय एरिया ऑफ त्रिकोण ए डी सीमध्ये, आता लक्ष द्या, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी सीमध्ये, आता या दोघांमध्येही ए बी सीमध्ये पाया कोण आहे, बी सी, व ए डी सीमध्ये पाया कोण आहे, बी, पाया कोण आहे, डी सी, पाया डी सी आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक कळलं असेल की या दोन्ही त्रिकोणामध्ये पाया भिन्न आहे, किंवा सॉरी ते स्टॉप कर.